मालेगाव. नाव शांत, पण काल दुपारी इथं उफाळला संताप. कारण 3 वर्षांची चिमुकली, निर्दय अत्याचार, निर्दयी खून आणि आरोपी म्हणून समोर येतो 24 वर्षीय विजय खैरनार. पोलीस त्याला कोर्टात आणणार ही बातमी वाऱ्यासारखी पसरते. क्षणात परिसरात जमू लागतो जमाव. राग, संताप, वेदना सगळं उकळायला लागतं. आणि मग पहिला टर्निंग पॉईंट. शेकडो नागरिक कोर्टाच्या गेटसमोर उभे. गेट बंद. पोलीस समजावतायत, पण जमावाचं मन आधीच फुटलं होतं. अचानक जोराचा आवाज. कोर्टाचं गेट मोडलं. महिला पुढे, तरुण मागे. सगळं एकदम अनियंत्रित. पोलिसांना करावा लागतो लाठीचार्ज. सौम्य, पण पुरेसा नाही. कारण मागण्या वाढतात. आरोपीला लगेच फाशी द्या, कोर्टाच्या आत द्या, आमच्या ताब्यात. दुसरा टर्निंग पॉईंट. पोलिसांना कळतं, जर आरोपीला प्रत्यक्ष कोर्टात आणलं तर काहीतरी मोठं घडू शकतं. तात्काळ निर्णय. विजय खैरनारला कोर्टात आणलं जात नाही. त्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर. मोठा अनर्थ टळतो. पण बाहेर वातावरण अजून पेटतं. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील थेट मागणी करतात, याचा एन्काउंटर करा. यामुळे संतापाचं वादळ आणखी तीव्र होतं. कोर्ट परिसरात धावपळ. दुकानं बंद. शटर थरथरतंय. पोलीस तणावाखाली. जमाव अजून भडकलेला. प्रश्न एकच, अशा क्रूर गुन्ह्याला न्याय कधी? आणि अजून किती काळ मालेगाव अशा भीतीत जगणार? तुम्हाला काय वाटतं? या प्रकरणात पुढे कोणता मोठा टर्निंग पॉईंट येऊ शकतो?